नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर भावना फोडणार चक्क आता सर्वांसमोर निलांबरीचं थोबाड। तर निलांबरीचं खरं सत्य आता सर्वांसमोर भावना घेऊन येणार। तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की जी काही वेळ आता दळवींच्या लोकांवरती आलेली असते ते आता अजूनच जास्त भयानक येते। तर जानू आणि जयंतमध्ये सगळ्यात जास्त मोठा वाद होतो। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल की निलांबरीने कशाप्रकारे आपल्या सिद्धूला भावनाला खूप मोठ्या जाळ्यामध्ये फसवलेलं असतं आणि आपली भावना पण फसलेली असते। त्याच्या पाठीमागे फक्त एकच रिझन आहे मित्रांनो, ते म्हणजे ही आनंदी। आणि आपण याच्या अगोदर पण खूप सजेशन दिलं होतं की आनंदीला श्रीकांत इनामदारकडे पाठवा, आणि श्रीकांत इनामदारकडे न पाठवल्यामुळे आज ही जी काय अवस्था झालेली आहे तुम्ही पाहिलीच आपल्या सिद्धू आणि भावनाची। कारण तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस मात्र भावनाला पोलिसांनी अटक केलं त्यावेळेस मात्र सिद्धू देखील तिथून श्रीकांत इनामदारांना कॉल करत होता, पण त्या श्रीकांत इनामदारने कॉल उचलला नाही। आणि त्याच्यामुळे बिचाऱ्या भावनाची एवढी दगदग झाली आणि भावना आणि सिद्धू हे दोघेजण देखील खूप मोठ्या संकटात आता अडकलेले असतात। आणि नेहमीप्रमाणे मी सांगितलंच तुम्हाला की या दळवींच्या लोकांवरती संकट येणार, आणि तो तुम्ही पाहिलंच असेल की किती भयानक मोठं संकट त्यांच्यावरती आलेलं आहे। त्यांचं घर चक्क आता निलावात निघलेलं असतं। आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट तर पुढे अशी होती, कारण की जानू सगळ्यांना जयंतचं सत्य सांगणारच असतो, तर जयंत तिथे टपकतो हे पण तुम्ही पाहिलं असेल। आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट तर आता मालिकेमध्ये अजून येतो, तो म्हणजे एक नवीन बिझनेसमॅन येतो आणि तो चक्क आता श्रीनिवास दळवीला चक्क एवढे पैसे देतो की सांगायलाच नको। त्या लिलावामध्ये श्रीनिवास दळवी 60 ते 70 लाखाचं घर खरेदी करतो, आणि त्याच्यानंतर त्यांचं पेटेंट जे असतं सायकलीचं, ती कंपनी आता सगळे काय त्याचं मॅन्युफॅक्चर करणार असतं। तर आता हाच सगळ्यात मोठा पुढचा प्लॉट ट्विस्ट आहे। तर दुसरीकडे बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्याची हालत तर तुम्ही पाहिलेच असेल की कशा बिचाऱ्यासोबत किती चुकीचं काय काय घडत आहे, कारण की हा जयंतने देखील आपल्या विश्वाला मारहाण केली हे पण तुम्ही पाहिलं असेल। तर पुढे आता ह्या लक्ष्मीवरती सगळ्यात मोठी जबाबदारी हीच असते की तिला वाटत असतं की ती आता जे काही तुम्ही पाहिलंच की दिग्विजय देशमुख सोबत भांडण करून त्याच्या वडिलांना तिच्या वडिलांना ती घेऊन आलेली असते, आणि त्यावेळेस मात्र आता तिला असं वाटतं की ती सगळे काही व्यवस्थित पार पाडेल। पण मित्रांनो आता सगळ्यात मोठी पुढे कोडी आडवी येतात, कारण की बिचाऱ्या सिद्धूला आता जानू आणि जयंतबाबतचं सत्य समजणारच असतं। तर तेवढ्यात मात्र सिद्धूच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलेलं असतं। तर पुढे तुम्ही याला पाहायला भेटेल की आता निलांबरीचा हा सगळा काय माजुरडापणा असतो तो सगळा आपला भावना सिद्धू सगळ्यांसमोर येतो, आणि भावना ज्यावेळेस मात्र पोलीस स्टेशनमधून सुटून येते त्यावेळेस मात्र ह्या निलांबरीचं थोबाड सर्वांसमोर फोडते, आणि सगळ्या जगासमोर तिचा खरा चेहरा घेऊन येते की तिने ती निवडणूक कशी जिंकली, तिने काय काय कारस्थानं केलं, त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात। पण मित्रांनो काही जरी झालं तरी त्या आनंदीचा चॅप्टर आता क्लोज करणं खूप गरजेचं आहे, कारण की त्या आनंदीमुळे बिचारा भावनाला चक्क पोलिसांनी अटक केलं होतं हे तुम्ही पाहिलंच असेल। तर नक्की अजून पुढे काय काय घडतं भावनाने थोबाड फोडल्याच्या नंतर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेतच राहूया। त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, आणि कमेंट्स नक्की करा की तुम्हाला अजून या ट्रॅकमध्ये काय काय पाहायला आवडेल, आणि जानू कशा प्रकारे मात्र जयंतचा पर्दाफाश करते हे देखील पाहणं जास्तच रंजक ठरणार आहे। तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत बाय।